रायगड जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात सुलोचनाताई आपल्या एकुलत्या एक मुली राणीसोबत राहत होत्या. नवरा अनेक वर्षापूर्वी आजाराने गेला होता. संसाराची जबाबदारी सुलोचनाताईंनी मजुरी करून निभावली. राणी हुशार, सुस्वभावी आणि आईवर जीवापाड प्रेम करणारी होती. सुलोचनाताईची शेजारीण आशाबाई कायम त्यांच्या सुखावर जळायची. गावात तिचा मुलगा विक्रांत मोठा बिल्डर असल्याचा तोरा मिरवायचा. पैसा, ओळखी आणि राजकीय ताकद असल्यामुळे गावात त्यांच्या विरुद्ध कोणी बोलत नसत. एके दिवशी विक्रांतने राणीला पाहिलं आणि तिच्या मागे लागला. राणीने त्याला स्पष्ट नकार दिला. माझं लग्न माझ्या आईच्या पसंतीनेच होईल, ती ठामपणे म्हणाली. तो अपमान विक्रांतला सहन झाला नाही. त्याने आशाबाईंना सांगितलं, ती मुलगी माझी झाली नाही तर दुसऱ्या कोणाचीही होऊ देणार नाही. आशाबाईंनी मुलाची साथ दिली. काही दिवसांनी गावात नवीन डॉक्टर नयन आला. तो गरिबांना मोफत उपचार करायचा. राणी आणि नयनची ओळख झाली. दोघे एकमेकांना पसंत करू लागले. ही गोष्ट विक्रांतच्या कानावर गेली. एका पावसाळी रात्री राणी घरी परतत असताना विक्रांतने आपल्या माणसांसोबत तिचा रस्ता अडवला. दुसऱ्या दिवशी सकाळी नदीकाठी तिचा मृतदेह सापडला. गाव हादरलं, पण विक्रांतने पैशाच्या जोरावर पोलीस आणि साक्षीदार विकत घेतले. केस अपघात म्हणून बंद झाली. राणीच्या अंत्यसंस्कारावेळी सुलोचनाताईंच्या डोळ्यात अश्रू नव्हते. त्या फक्त एवढंच म्हणाल्या, देवा, मला रडायचं नाही, माझ्या मुलीला न्याय द्यायचा आहे. त्या दिवसापासून सुलोचनाताई बदलल्या. नयनलाही खात्री होती की हा अपघात नाही. तो सुलोचनाताईच्या मदतीला उभा राहिला. दोघांनी गुपचूप पुरावे गोळा करायला सुरुवात केली. एका वृद्ध मच्छीमाराने सांगितलं की त्या रात्री त्याने विक्रांतची गाडी नदीकाठी पाहिली होती. एका पेट्रोल पंपावरील CCTV फुटेज मिळालं. राणीचा मोबाईल दुरुस्त करून त्यातील शेवटचा व्हॉइस मेसेज मिळाला. आई, विक्रांत माझा पाठलाग करतोय, पण मला भीती वाटते. हे ऐकून सुलोचनाताईचे हात थरथरले. नयनने सर्व पुरावे एका पत्रकाराकडे दिले. दुसऱ्याच दिवशी टीव्हीवर मोठी बातमी झळकली. राणी मृत्यू प्रकरणात नवे पुरावे. गावात खळबळ उडाली. पोलिसांनाही केस पुन्हा उघडावी लागली. विक्रांत पळून जाण्याचा प्रयत्न करत होता, पण सुलोचनाताईंनी आधीच पोलिसांना त्याचा ठाव ठिकाणा सांगितला होता. अटकेच्या वेळी आशाबाई सुलोचनाताईच्या पायावर पडून रडू लागल्या. माझ्या मुलाला वाचव, सुलोचनाताई शांतपणे म्हणाल्या. जेव्हा माझी राणी निर्दोष होती तेव्हा तुला तिची दया आली होती का? आज मी बदला नाही घेत, न्याय मिळवला आहे. कोर्टात सर्व पुरावे सादर झाले. न्यायाधीशांनी विक्रांतला जन्मपेठीची शिक्षा सुनावली. आशाबाईंचा गर्व एका क्षणात संपला. कोर्टाबाहेर पत्रकारांनी सुलोचनाताईंना विचारलं, तुमचा बदला पूर्ण झाला का? त्या हसत म्हणाल्या, बदला माणसाला संपवतो, पण न्याय समाजाला वाचवतो. मला माझी मुलगी परत मिळणार नाही, पण दुसऱ्या कोणत्याही आईवर ही वेळ येऊ नये एवढंच मला हवं आहे. काही महिन्यांनी सुलोचनाताईंनी राणीच्या नावाने गरीब मुलींसाठी शिक्षण निधी सुरू केला. नयन त्यात त्यांना मदत करू लागला. राणी नसली तरी तिचं स्वप्न अनेक मुलींच्या आयुष्यात जगू लागलं.